नमस्कार. यांना फक्त भाजपची वाजवायची आहे, बस बाकी काही नाही. काहीही करून भाजपची वाजवून टाकायची, भाजपला पुरतं बदनाम करायचं आणि हे स्पष्टपणे समोर येत असतानाही भाजप हे थंडपणे बघत आहे याचं आश्चर्य आहे. तू कर मारल्यासारखं, मी करतो रडल्यासारखं, मारणाऱ्याने गपचूप मारायचं आणि भाजपनंच मारलंय असा गवगवा करायचा, हे सगळं आता चक्क लख दिसायला लागलाय. 2-3 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो, दाखवतो, ऐकवतो. सामना या शिवसेना उबाठाच्या मुखपत्रातून अजित पवारांच्या संबंधी काही लिहिलं गेलं. आधीपासूनच संजय राऊत आणि सामना अजित पवारांच्या बाबत कधी चांगलं लिहित नाहीत. अजित पवार आणि संजय राऊतांना अधूनमधून झापूनही काढलंय. त्यावेळेला संजय राऊतांनी पुच्छ घालून मी कशाला बोलू बाबा, आपल्याला काय करायचंय अशी भूमिका घेतली आहे. आता संजय राऊतांना अनेकांनी ठेचल्यावर सुद्धा संजय राऊत पुन्हा पुन्हा बोलतात. गप्प बसतील ते संजय राऊत कसले? संजय राऊतांनी सामनामध्ये रोखठोक मध्ये लिहून टाकलं की अजित पवारांना खरंच बाहेर पडायचं असेल तर शरद पवार ज्या ज्या संस्थेमध्ये आहेत त्या त्या संस्थांचा राजीनामा अजित पवारांनी देऊन टाकावा. बरं झालं, किमान त्या संस्थांची नावं तरी पुन्हा समोर आली. तुम्हाला आठवत असेल, अनालायझर वरतीच आपण विजय शिवतारे यांची मुलाखत घेतलेली होती आणि कोणकोणत्या संस्थांवर पवार परिवाराने ताबा घेतलेला आहे हे ऐकलेलं होतं. म्हणजे रयत शिक्षण संस्थेपासून ते पुणे जिल्हा शिक्षण मंडळापर्यंत आणि वेगवेगळ्या कारखान्यांच्या पर्यंत, या सगळ्यावरती शरद पवारांच्या सोबत अजित पवार सुद्धा. आता या दोघांच्या संबंधामध्ये नाक खुपसायचं काम संजय राऊतांनी केलं आणि राजीनामे द्यावेत अशी मागणी करून अजित पवारांच्यावरती टीका पण केली. आता माध्यमांना दुसरं काय पाहिजे? हे ह्याला म्हणालेत, तिथे तुम्हाला काय वाटतं? त्यांनी हे म्हणालेत, तुमचं काय मत आहे? यांनी ते सांगितलंय, तुम्हाला काय बोलायचंय? एकमेकांच्या समोर बूम पकडून त्यांना काहीतरी बोलतं करणे आणि वादविवाद लावून देऊन बघत बसणे हे तर माध्यमांचं काम आहे. सामनातल्या टीकेनंतर सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारला गेला की अजित पवारांच्या विषयी सामनात असं लिहिलं गेलंय, तुमचं म्हणणं काय आहे? सुप्रिया सुळेंनी दिलेलं उत्तर खूप महत्वाचं आहे. त्या म्हणाल्या, अशी टीका करणारे, असं बोलणारे बाळबोध असतात. म्हणजे सामनात जे लिहिलं गेलंय ते बाळबोध आहेत. इथपर्यंत ठीक होतं. पुढे त्या म्हणाल्या की दादामध्ये आणि आमच्यामध्ये राजकीय मतभेद आहेत, मनभेद नाहीत. ते व्यक्तिगत पारिवारिक संबंध आहेत. मला सुप्रिया सुळेंच्या विधानाचं कौतुक वाटतं. आपल्या भावानं वडिलाला धोका दिल्यावर सुद्धा मतभेद आहेत, मनभेद नाहीत. अगदी टीका केल्यावर सुद्धा संबंध जपून ठेवण्याचं कौतुक सुप्रियाताईंचं आहे, सुप्रिया सुळेंचं आहे. आता या सुप्रिया सुळेंच्या विधानानंतर दादांसोबत जमवूनच घ्यायचं आहे हे सुप्रिया सुळेंच्या मनात आहे, हे लक्षात येतं. किमान पक्षी दादांच्या आणि यांच्यामध्ये काही वाद आहेत हे सुप्रिया सुळेंना स्वतःला सांगायचं नाहीये. आरोप मात्र भाजपवर करत राहायचे. जरा मी हे तुम्हाला माझं म्हणणं पटावं यासाठी एक विधान दाखवतोय, ते ऐकून घ्या, बघून घ्या. भाजपचं मत आहे, त्यांची जी रणनीती आहे की आम्ही एकमेकांच्या विरोधात बोलत राहिलं पाहिजे. हे बोलत असताना जे काही विधानसभा मतदारसंघ आमचे आहेत तिथं जी योग्य रणनीती आम्ही करूच, पण मुद्दामून भाजपची जर रणनीती असेल आम्ही आपापसात बोलून त्याच्यामध्ये व्यस्त राहावं आणि भाजप जे मूळ आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करावं, हे आम्ही कसं करून देणार? तुम्ही जर बघितलं तर शिंदे गट हा जेव्हा वेगळा झाला तर उद्धव ठाकरे साहेब आणि शिंदे गटामध्ये आपण शाब्दिक भांडणं होताना बघितली. पण आत्ता उद्धव ठाकरे साहेब जे भाषण करत आहेत ते भाजपच्या विरोधात करत आहेत. कदाचित त्यांना आत्ता कुठेतरी कळलं असावं की मुळावर वार केला पाहिजे आणि पवार साहेबांना 60 वर्षाचा अनुभव असल्यामुळे पवार साहेबांनी सुरुवातीपासूनच मुळाला धरलेलं आहे. ऐकलं? हे रोहित पवार, शरद पवारांचे नातू, आपल्या अजित पवारांचे पुतणे, ते म्हणाले की आम्ही भाजपवर टीका करणार.
भाजपची इच्छा अशी आहे की आम्ही एकमेकांच्या विरोधात बोललं पाहिजे, पण असं होत नाही. आम्ही भाजपवर टीका करणार, आम्ही यांच्या डावात यशस्वी होऊ देणार नाही, हे स्वतः रोहित पवार बोलतायत. म्हणजे सुप्रिया सुळे अजित पवारांच्या वरती टीका करणार नाहीत, अजित पवार शरद पवारांच्या वरती टीका करणार नाहीत, रोहित पवार शरद पवारांना काही बोलणार नाहीत, अजित पवारांना काही बोलणार नाहीत, अजित पवार रोहित पवारांना काही बोलणार नाहीत, पण हे सगळे पवार मिळून मात्र भाजपला बोलणार. यांचे समर्थक भाजपला शिव्या घालणार. म्हणजे या दोघा तिघांच्या मध्ये मतभेद असल्याची नाटकं ही करणार आणि भाजपला मात्र ठोकून काढत राहणार, अडचणीत आणणार. आता अडचणीत आणण्याचा जो विषय आहे तो भुजबळांच्याकडे आहे. बघा, शरद पवारांनी सुद्धा सांगून टाकलं की हे भाजप सोबत गेलेले नाही आहेत, ते ईडीला घाबरून गेलेत. आणि छगन भुजबळांनी आतापर्यंत एकही संधी अशी सोडलेली नाहीये ज्यात भाजप अडचणीत येईल. भाजपचा हार्डकोर जो मतदार आहे, जो हिंदुत्ववादी आहे, जो ब्राह्मण आहे, या सगळ्या मतदारांना दुखावण्याचं काम भुजबळ करतायत. आता भुजबळांची ही विधानं या सगळ्या समुदायाच्या मध्ये राग निर्माण करणारी आहेत. भुजबळ भाजपच्या वळचणीला जाऊन बसलेत. या सगळ्या लोकांच्यासाठी भुजबळ म्हणजे आता पिंडीवरचा विंचू झालेत. खेटराणी मारता येत नाही कारण पिंडीला लागण्याचा धोका आहे. तुम्हाला ती जन्मेजयाची गोष्ट माहिती आहे ना, म्हणजे तक्षकाच्या विनाशाकरता सर्पयज्ञ सुरू केला आणि तो लपला. इंद्राय तक्षकाय स्वाहाचा मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि इंद्राच्या मागे लपलेला तक्षक इंद्राच्या आसनासह यज्ञकुंडाकडे निघाला. आता जर या लोकांनी इंद्राय तक्षकाय स्वाहाचा मंत्र म्हणायला सुरुवात केली तर भुजबळांचं जे काय व्हायचं ते होईल, पण यात उगाचच बळी मात्र भाजपचा जाणार आहे, हे नक्की आहे. त्यामुळं भाजपने हे नसते उद्योग बोकांडी घेतलेत की काय असं मला वाटतं. एक मराठीत म्हण आहे, उडतं गाढव अंगावर घेऊन भोवताली बघायचं नसतं. कारण कोण बघतंय हे गाढव आपल्या अंगावर चढताना, कोण कोण बघतंय आणि आपली इज्जत जाते का याची काळजी घेण्यासाठी असं भोवताली बघावं लागतं. भाजपची तशी अवस्था होतीये का? अजित पवारांना नादाला लावून किंवा अजित पवारांच्या नादाला लागून सगळीच राष्ट्रवादी भाजपनं आपल्या अंगावर ओढून घेतलीये आणि त्यासोबतच आपल्या मतदारांना देखील भाजप गमावते आहे. या स्थितीला आलं आहे का याचा विचार नक्की भाजपने करायला हवा. भाजप करेल की नाही माहीत नाही, पण आपलं काम सांगण्याचं आहे तेवढं आपण करत राहायचं. नमस्कार.